आणि तेव्हा मात्र मथुरेमधून वसुदेवाने भगवान श्रीकृष्णाला गोकुळेमध्ये ठेवलं आणि सर्व रात्रीचे 12 वाजलेले आहेत, 2 वाजलेले आहेत, बघता बघता 3 वाजलेले आहेत. गोकुळवासी सर्व निजरिस्त झालेले आहेत, कोणीच जागं नाही. आणि फक्त त्या नंदबाबाच्या वाड्यात राहणारी नंदबाबाची बहीण सुनंदा जागृत आहे. आणि त्या सुनंदेनं नंदबाबाच्या वाड्यात दिव्य प्रकाश पाहिल्याबरोबर सुनंदा म्हणू लागली, नंदबाबा, नंदबाबा, नंदबाबा. सुनंदे, काय झालं सुनंदे? नंदबाबा, तुम्हाला मुलगा झाला, मुलगा. मग नंदबाबाला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. ऐ सुनंदे, अगे मलाच काय सांगतेस? अख्ख्या गोकुळेनं सांग. गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. 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 एक धावी एकी पुढे, दाटी वाटी सुंदवले. एक धावी एकी पुढे, दाटी वाटी सुंटवळे. एक धावी एकी पुढे, दाटी वाटी सुंदवले. एक धावी एकी पुढे, दाटी वाटी सुंटवळे. गवळण सांगे, गवळण सांगे, गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. 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 आणि ती गवळण त्या गवळीला सांगू लागली, ती गवळण त्या गवळीला सांगू लागली. म्हणजे महिला मंडळाच्या मनात काही गोष्ट राहत नाही. फक्त तुला म्हणून सांगते. अख्ख्या गावानं करून टाकते. आणि जाऊरकरचं कीर्तन ठेवलं ना कार्यकर्ते, गणेश साहेब, तुम्ही जाऊरकरचं कीर्तन ठेवलं ना, नाही तुम्हाला बॅनर छापायची काही गरज नाही, प्रचार करायची काही गरज नाही. फक्त एका बाईला सांगायचं. ती म्हणाल दुसऱ्या बाईला, तुला म्हणून सांगते आज जाऊरकर महाराजांचं कीर्तन आहे. अख्ख्या गावानं बातमी पसरली. यांच्या मनात काही गोष्ट राहत नाही म्हणून ते स्वच्छ म्हणायचे. का? त्यांना महिला मंडळाला श्राप आहे. त्यांच्या मनात काही गोष्ट नाही, त्यांचा दोष नाही. का? धर्मराजाचा श्राप आहे. का? महाभारतामध्ये धर्मराजाचा श्राप आहे. कोणती मातेला? विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. यांच्या महिन्यात गोष्ट काय राहत नाही हो. नाही, पुरुष मंडळ लई खुडीची, हे हसतच नाही मंडळी. यांना लई रोग, हार्ट अटॅक जास्त यांच्याकडे परिणाम. जेवायला बसला आणि चमक निघली. 1 लाख, 2 लाख, मागचं लाख, 9 लाख. ही चित्र तसं जमत नाही. हसलं पाहिजे. ज्याला हसता येतं ना, तर 4 माणसं बसता येतं आणि गर्दीत घुसता येतं. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि त्या नंद बाबाच्या वाड्यात भगवान श्रीकृष्ण आलेले आहेत आणि सर्व गोपाळ आनंदमय झालेला आहे. गोपाळ सर्व गवळणी भगवान श्रीकृष्णाला पाहायला येऊ लागल्या. कृष्ण कसा आहे? आणि एका म्हातारीनं विचारलं, गवळणीने कृष्ण पाहिला का? नंदबाबाचा मुलगा पाहिलाय का? ती म्हणली, मग दिसतो कसा?
पाहिला पाहिला गनंदाचा नंदन 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 तेने वेदियल मन मन तेने वेदियल मन 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 पाहिला पाहिला गनंदाचा नंदन पाहिला पाहिला गनंदाचा नंदन पाहिला पाहिला गनंदाचा नंदन पाहिला पाहिला गनंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन काय आनंदमय गोकुळेमध्ये पार आईला आनंद थाप आणि ती गवळण म्हणू लागली पाहिला पाहिला गनंदाचा नंदन पाहिला पाहिला गनंदाचा नंदन तेने वेदियल मन मन तेने वेदियल मना मन तेने वेदियल मना पाहिला पाहिला गनंदाचा नंदन पाहिला पाहिला गनंदाचा नंदन विठाला 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 पण एकीकडे दुःख चालू आहे पण एकीकडे गोकुळेमध्ये आनंदमय वातावरण चालू आहे का भगवान श्रीकृष्णानंद बाबाच्या वाड्यात आहेत काय आनंदमय पण एकीकडे दुःख चालू आहे का माया उपजली तेथे भगवान श्रीकृष्ण मथुरेमध्ये असताना वसुदेवाला सांगितलं माया उपजली तेथे ठेवी मज आणि येते मायाला मथुरेमध्ये आणा आणि मला गोकुळेमध्ये ठेवा वसुदेवानं सांगितलं होतं भगवान श्रीकृष्णानं वसुदेवाला सांगितलं काय चमत्कार आहे हा काय चमत्कार आहे म्हण भगवान श्री विष्णूचा अवतार घेतला जोरात बोला अवतार घेतला 8वा आणि देवकीच्या पोटी क्रमांक 8वा पुढं कार्य केले आणि वय किती 8 वर्षाचं हा ते पुन्हा विनंती करून छोटे झाले पहिलं मोठेच झालते पण तुमच्याकडे मुलगा जन्माला आल्यावर बोलतात का नाही थोडं असेल ना काहीतरी पण नाही पण भगवान श्रीकृष्णाचं चरित्र जन्माच्या अगोदर चालू आहे विठाला 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 हा आणि तेव्हा मात्र माया स्तनपान करत होते देवकी माता आपल्या मायाला त्या मुलगीला आणि तेव्हा मात्र दूध जाग झाले आणि कंस मामा धावतच आला कुठंही माझा आठवा वैरी आणा इकडं कंसाने कसलाच नाही विचार करता आणि देवकी मातेनं सांगितलं रे कंसा ही तर मुलगी तुला काय करणार आहे पण मरायची भीती मुलगी काय करू शकते का पण मरायची भीती अरे कसलाच नाही विचार करता कंसाने पायाला धरलं आणि गरगर 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 फिरवलं आणि दगडावरती आपटणार ती सुटकली ए चांडाळा ए दुष्टा तुझं लागे वदी आणि उपजाला मजा आधी अरे तू मला काय मारतोय तुला मारणारा माझ्या आधी गोकुळेमध्ये जन्माला आलाय मग असं कळल्याच्या नंतर कंसाची अवस्था कशी झाली महाराज दुष्ट चळका सुटला दुष्टा चळका सुटला दुष्टा चळ
दुष्टा चळकापा सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करती करो करा विठाल विठाल